नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आपण रंकाळा फिरायला आलो होतो मी त्या संदर्भात. आणि रंकाळ्यावर आत्ता आम्ही चाललो आहे. कोल्हापूरमधून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही रंकाळ्यावर आलो. रंकाळ्यावर खूप छान वाटलं मंडळी. तेच तुम्हाला तिथले निसर्गाचे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि माझ्यासोबत माझा मित्र मनोज पण आहे. खूप भारी वाटलं मंडळी. आम्ही रंकाळा फिरत असताना आम्हाला एक पालखीचं दर्शनही सापडलं. आम्ही पालखीचं दर्शन घेतलं. श्री महालक्ष्मी पायवारी पालखी सोहळा कोल्हापूर, त्यांची तिथे पालखी आली होती. तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. तिथून आम्ही पालखीचं दर्शन घेतलं. तिथेच एक छानसं महादेवाचं मंदिर होतं आणि पालखीसोबत आलेले लोकही तिथं बसले होते निसर्गाच्या सानिध्यात. तिथं खूप छान वाटत होतं. प्रसन्नदायी वातावरण झालं होतं सकाळ सकाळी. खूप असं म्हणजे भारी वाटत होतं की आपण दर्शनाला आलो आहे आणि पालखीचंही दर्शन तिथं झालं आम्हाला. खूप छान वाटत होतं. सगळेजण आपले पालखीचे फोटो बिटो काढत होते, दर्शन घेत होते. खूप छान वाटलं. पालखीची पूजा चालली होती ॲक्च्युली तिथे. आणि काकू पालखीची पूजा करत होत्या आणि आम्ही मग त्यानंतर दर्शन घेतलं पादुकांचं व मूर्तीचं. त्यानंतर मग आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो. तिथे एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे, ते खूप छान आहे. आम्ही आज जाऊन दर्शन घेतलं पिंडीचं व मूर्तीचं. त्यानंतर आम्ही मग दर्शन घेतलं आणि तिथे फोटो बिटो काढले आणि मग त्यात छानसा व्हिडिओही घेतला. खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं.